नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस का करावे, गायीचे महत्त्व काय आहे आणि त्यामागील दोन गायीची उत्पत्तीच्या कथा ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते. पूजेला लागणारे साहित्य: हळद, कुंकू, फुले, अक्षता, निरांजन, नैवेद्यासाठी उडदाचे वडे. घरातील सवाष्ण महिला गायीच्या पावलावर पाणी घालतात. दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात. पायावर अर्घ्य देऊन ओवाळून पूजा करावी. त्या दिवशी खरीपाचे पीक तयार झालेले असते. त्याचा गोड घास खायला द्या. गायीचे महत्त्व आणि वसुबारस का करावे ते बघू. प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहे. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले. आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो. त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो. पंच म्हणजे 5 गव्य म्हणजे गाय. पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र याने आंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने त्या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक असतो. या दिवशी गहू व मूग खाऊ नये. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारच्या शेंगांची भाजी यावर उपवास सोडतात. या दिवसापासून पंत्या लावायला सुरुवात करतात. याविषयीची एक कथा सांगितली जाते ती अशी. एक नगर होते. तिथे एक वृद्ध महिला राहत होती. तिला एक सून होती. तिच्या घरी गाई गुरे होती, म्हशी होत्या, गवाळे मुंगाळे नामक वासरे होती. अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली. शेतावर जाताना सुनेला हाक मारली. मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून ती म्हणाली. तशी वृद्ध महिला म्हणाली, गवाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली. सून गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारित होती. त्यांना ठार मारले, चिरली, शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहिले तर तांबडे मांस दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली आणि प्रार्थना केली. देवा देवा, सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर. गायीची वासरे जिवंत कर. असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली. दिवा लावला. देवाने तिचा निश्चय पाहिला. निष्कपट अंतःकरण पाहिले आणि नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबरडा फोडू लागल्या. तशी देवास चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गायीजवळ गेली. गायीचे हंबरणे बंद झाले. वृद्ध महिलेला आनंद झाला. सुनेलाही आनंद झाला.
नंतर वृद्धेने गाई गोऱ्याची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. म्हणून या दिवशी नैवेद्यात गाईला उडदाचे वडे खावयास देतात. यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते. घर गोठे स्वच्छ केलेले असते. सगळीकडे आनंदी वातावरण असते. शेतावर शेतीची इतके दिवस राखणीसाठी गेलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. शेती कामात मदत करणाऱ्या सर्वच जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे. गाय तर कुटुंबातीलच एक सदस्य असते. घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय. आईसारखीच मायाळू, सोशिक, तसेच वासराला गोंजारून बोलणारं तिचं हंबरणं ऐकलं तर कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं, अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते. या दिवशी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत. कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करायची असते. हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली. गाय अमृताची नाभी, देवांचे पूजन करण्याचे साधन, रुद्राची माता, वसूची माता आणि आदित्याची बहीण आहे, असे ऋग्वेदात सांगितले आहे. अदिती या वैदिकांच्या परमपुण्य देवीला गाय म्हटले जाते. म्हणून देवांना गोजात म्हटले आहे. गाय प्रत्यक्ष अदिती आहे, म्हणून ती अवध्य आहे असे आवर्जून सांगितले जाते. गायीच्या उत्पत्तीची कथा. प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले. त्यांच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला. त्यातून गाय जन्माला आली. गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले. ही सुरभीच गोवंशाची आदिमाता होय. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले व त्रैलोक्याच्या वरचा लोक बहाल केला. तोच गोलोक होय. सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात. ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णाकडे गेली असता कृष्णाची पशुराजाविषयीची सदिच्छा पाहून तिने कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणजेच गोविंद अशी संज्ञा केली. तसेच गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती असते. गायीपासून मिळणारे 5 तत्व म्हणजे गायीचे दूध, दही, तूप, शेण व गोमूत्र याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व आहे. अनेक विकारांवर त्याचा उपयोग होतो. गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केले तरी पातकांचा नाश होतो. देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते. म्हणून यज्ञ मंडप घर शेणाने सारविले पाहिजे. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्याचे प्राशन केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होत असतो तो होत नाही. आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तीचा नाश होतो. तसेच कोणी करणी केली असेल त्यालाच ती परत जाते. कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही. याउलट त्या पिढेचा नाश होतो. गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उशेचा किरण आहे. पुराणानुसार पापाचा भार वाढल्यामुळे पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूजवळ जाऊन राहते हे त्याचे प्रतीक आहे. पंचगव्यम प्राशनम महापातक नाशनम.